हे आहेत वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे बिटाचे वडे आणि खायला देखील खूप छान लागतात। असे सॉस बरोबर किंवा असे जरी तुम्ही नुसते खाल्ले तरी सुद्धा खूप छान लागतात। नमस्कार, मी रेश्मा लोकरे रेसिपीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजची रेसिपी तुम्हाला कळलीच असेल। आज आपण बिटाचे पौष्टिक असे वडे बनवतोय। तर आजची रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की एक लाईक करा आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। बिटाचे वडे बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे 2 बटाटे मऊ शिजवून घेतलेले आहेत। इथे मध्यम आकाराच्या बिटाची साल काढून आले किसायच्या किसणीने तो बीट किसून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ, थोडीशी लाल तिखट मिरची पावडर, थोडीशी जिऱ्याची पूड, इथं थोडासा चाट मसाला आणि थोडंसं काळं मीठ। आणि इकडे मी हा मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे। ही थोडीशी कोथिंबीर आणि वडे कोटिंग करण्यासाठी 2 ते 3 चमचे मैदा आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। इथे अगोदर आपण काय करायचं, जो आपण मैदा घेतला होता तो एका वाटीमध्ये घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची स्लरी बनवून घ्यायची। या स्लरीमध्ये आपण काय करणार आहे, जे बिटाचे वडे आपण बनवणार आहोत ते ह्याच्यामध्ये बुडवायचे आणि रव्यामध्ये घोळून ते आपण नंतर फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी आपण स्लरी बनवतोय। बघा, त्याची अशी आपण स्लरी बनवून घ्यायची। जास्त घट्ट ठेवायची नाही स्लरी, अशी बऱ्यापैकी पातळ करायची, पण अति पातळ करू नका। आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, अगदी थोडंसं, आणि हलवायचं। ही आपली स्लरी तयार झाली। वड्यांसाठी लागणारी आपण स्लरी बनवून ठेवली आहे। आता एका भांड्यामध्ये काय करायचं, हे उकळलेले बटाटे किसून घ्यायचेत आपण। आता या किसलेल्या बटाट्यामध्ये आपण जे बीट किसून घेतलेला आहे तो घालणार आहे। नंतर तिखट मिरची पावडर, जिरे पूड, काळे मीठ, चाट मसाला, चिरलेला कांदा आणि कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ, आणि हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत। आता हे मिश्रण मी हाताने चांगलं मिक्स करून घेतले। आता याचं काय करायचे, आपण वडे बनवून घ्यायचे। त्यासाठी काय करायचं, असं तळ हाताला तेलाचा हात लावायचा आणि त्याचे छान असे वडे बनवून घेणार आहोत आपण। हे बघा, असं छान, जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही, असा वडा बनवून घ्यायचा याचा। आणि मध्ये मध्ये तुम्ही सतत तेलाचा हात लावला तरी थोडासा चालेल। काय होतं, कधी कधी काही बटाटे असे नवीन असतात त्यामुळे त्यांना चिकटपणा जास्त असतो, त्यामुळे मध्ये मध्ये असा तेलाचा हात घेत राहायचा, म्हणजे वडे छान तयार होतात असे। हे बघा, आणि या पद्धतीने नक्की वडे ट्राय करा। काय होतं, ज्यांना बीट आवडत नाही ते देखील हे वडे आवडीनं खातात। लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे वडे आवडतात। आम्ही जेव्हा जेव्हा करतो तेव्हा सगळी लहान मुलं, मोठी माणसं खूप आवडीने खातात। माझ्या सासऱ्यांना तर हे वडे फार आवडतात। आणि जर तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल, 8 महिन्यापासून ते 1.5 वर्षापर्यंतच्या मुलाला देखील तुम्ही हे वडे देऊ शकता। पण तेव्हा तुम्ही काय करायचंय, जो आपण बीट किसून घेतलेला आहे ते थोडंसं तुम्ही त्याला वाफ देऊन घ्यायची आणि नंतर ते बीट तुम्ही बटाट्यामध्ये मिक्स करून असे त्याचे वडे बनवून खाऊ घातले तरी चालतील। आणि लाल तिखट मिरची पावडर एक तुम्ही स्किप करायची आहे तिथं। त्या मिश्रणाचे मी असे वडे बनवून घेतलेत आणि इकडे काय केले, जो आपण रवा घेतला होता अर्धी वाटी तो मी असा प्लेटमध्ये पसरून घेतलाय। इतर रव्याऐवजी तुम्ही वाळलेल्या ब्रेडचा चुरा देखील वापरू शकता, पण तो सगळ्याकडे नसतो, म्हणून मी सगळ्यांना सोयीचं व्हावं म्हणून इथे हा बारीक रवा घेतलेला आहे। आणि इकडे पसरट कढईमध्ये असं वडे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता हा वडा घ्यायचा आणि जे आपण मिश्रण मैद्याचं बनवलं आहे त्याच्यामध्ये बुडवायचं। हे मिश्रण वडे बुडवायच्या आधी एकदा बुडापासून छान हलवून घ्यायचं आणि नंतर ह्याच्यामध्ये बुडवून हा वडा रव्यामध्ये चांगला घोळून घ्यायचा आहे। आणि गरम झालेल्या तेलामध्ये सोडायचा। एकदम जास्त वडे तळायला घ्यायचे नाहीत, अगदी 2 ते 3 वडे आपण सोबत तळणार आहोत। नाहीतर काय होतं, जर त्या वड्यांना लगेच उष्णता नाही मिळाली तर त्याच्या कोटिंगमधनं आतलं मिश्रण बाहेर येऊ शकतं। त्यामुळे अगदी 2 ते 3 वडे आपण एकसाथ तळणार आहोत।
इकडे मी गॅस मीडियम केलेला आहे आणि हे बघा मी अगदी 3च वडे तळायला घेतलेले. आणि मीडियम गॅसवर असे छान तळून घ्यायचे. ह्याला मध्यम गॅसवर तळायची म्हणजे मंद गॅसवर तळायची काही गरज नाही. असं मीडियम किंवा फुल गॅस ठेवला तरी चालतो, कारण आपलं आतलं मिश्रण तर अगोदरच आपण बटाटा वगैरे शिजवून घेतलेला असतो. अगदी वरून लालसर कलर आला की वडे पटकन आपण काढून घ्यायचे. याच पद्धतीने आपण सगळे वडे तळून घेणार आहोत. हे बघा अगदी थोडंसं लालसर होईपर्यंतच हे वडे तळायचे. जर तुमचं जर आतलं सारण बाहेर येत असेल तर काय करायचंय, तुम्ही तुमची स्लरी थोडीशी पातळ करून घ्यायची आणि मग ते वडे बनवून घ्यायचे आणि अगदी 1च मिनिट तळायचे, कारण आतला बटाटा तर अगोदर शिजलेला असतो. असे हे आपले वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे बिटाचे वडे तयार आहेत. असे मी सगळे वडे तळून घेतले आणि छान असे आपले बिटाचे वडे तयार झालेले आहेत. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि ते एक अगदी छोटीशी पण महत्वाची टिप आहे. जेव्हा आपण वडे बनवतो ते स्लरीमध्ये बुडवतो आणि रव्यामध्ये घोळतो. असं 4 ते 5 वडे तुम्ही रव्यामध्ये घोळून घेतले की नंतर एकदा हात स्वच्छ करून घ्यायचा, म्हणजे काय होतं पुढच्या वड्यांना रव्यामध्ये घोळून घेणं आपल्याला सोपं जातं. या सगळ्या टिप फॉलो करा आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची रेसिपी कशी झाली. आणि रेसिपी आवडल्यास आपल्या रेसिपीला एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपी सोबत. धन्यवाद.